सर आपलं नाव काय आहे? शरद मनोहर मस्के. आणि सर आपलं गाव कुठलं आहे? सिंडिकेट राजा. आणि आपण यांचे सर कोण? माझे मिळून येतला. आणि आपलं नाव काय सर? माझं विजय कोळी. गाव जालना जिल्हा. आणि आपण पुण्याला दात बसवायला आलात. आजच तुम्ही आलाय पुण्यात हो दात बसवायला? हो. आणि तुम्ही किती दात बसवणार आहे सर? 2 दात. 2. कुठले दात? आतले आहेत की समोरचे? समोरचे 2 दात आहेत. तर तुम्ही समोरचे 2 दात बसवायला आलात. तर काय अपेक्षा आहे सर तुमची इथे दात बसवताना? आता तुमची काय अपेक्षा आहे? चांगलं झालं पाहिजे. चांगलं झालं पाहिजे. काय त्रास होतो सर तुम्हाला? आता हे 2 दात नाही आहे तर तुमच्या मनावर, तुमच्या सोसायटीमध्ये जसं तुम्ही चालता बोलता त्यात तुम्हाला काय फरक पडतो? तुम्हाला काय वाटतं? त्रास काय वाटतो? तेच कोणासोबत बोलू वाटत नाही. मला एक न्यूनगंड येतो. एक येतो. तर आपल्याला समोरचे 2 दात नाही. जेव्हा आपण स्माईल वगैरे करतो, स्माईल करताना असं एकदमच आपण करू शकत नाही. बोलताना पण त्रास होतो? काही बोलताना त्रास होतो? काही शब्द आपले शब्द थोडेसे अस्पष्ट असे जातात, असं तुम्हाला अनुभव आला? किती वर्ष झाले सर दात नाही आहे तुम्हाला? 10 महिने. 10. कशामुळे दात पडले होते सर? ॲक्सिडेंट झाला होता. ॲक्सिडेंट झाला होता. धन्यवाद. शरद, आज 8 नोव्हेंबरला तुमची सर्जरी केली. 8 नोव्हेंबर 2024ला. किती वेळ चालली तुमची सर्जरी? 1 तास झाले. काय वाटलं तुम्हाला सर्जरीच्या दरम्यान? काय तुमच्या हे होत्या? तुम्हाला त्रास झाला? काय अनुभव आहे तुमचा सर्जरीचा? भीती वाटत होती. भीती वाटत होती. भीती वाटत होती. मग डॉक्टरांनी ती भीती कशी दूर केली तुमची सर? आणि सर तुम्ही सोबत होता, सर्जरी पाहत होता, तुमचा काय अनुभव होता सर्जरी पाहायचा? नाही, सर्जरी बघत असताना मला असं जाणवलं की म्हणजे सरांचा खूप म्हणजे चांगला एक्सपिरियन्स आहे त्यांच्या वर्किंग म्हणून. कारण मी पण एक मेडिकल फील्डमध्येच काम करतो. मी अशा हॉस्पिटल्सला व्हिजिट करत असतो. तर यातून मला सरांचा जो म्हणजे एक्सपिरियन्स आहे तो खूप म्हणजे चांगला आहे. 8 नोव्हेंबर 2024ला तुमची सर्जरी केली. हो. तुमच्या सर्जरीचा आपण अनुभव पण घेतला. आज तुम्हाला दात लावलेत. काय अनुभव आहेत? चांगलं काम झाले. काय चांगलं म्हणजे तुम्हाला काय वाटतं की काय चांगलं झालं असेल या 36 तासांमध्ये, 30 तासांमध्ये? तुमच्या काय तुमचं भावना होत्या आणि दात बसल्यावर तुम्हाला काय वाटतंय? 10 महिन्यापासून दात नव्हता आणि आता निळायचं चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. सर तुम्ही यांचं पूर्ण 10 महिने पाहिलेत, यांना 10 महिन्यापासून जवळ पाहिलं, आता हे दात बसलेत, तर तुम्हाला त्यांचा अनुभव कसा वाटतोय? मला अनुभव म्हणजे कसं की बऱ्याचशा गोष्टी काय हे असतात की आता लग्नाचं पण सध्या नियोजन चालू आहे. तर मग अशा वेळेस 2 दात नाही आहेत म्हणजे आपण समोरच्याला असं बोलू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. अशी गोष्ट 10 महिन्यापासून हे सलग म्हणजे मी बघत आलो. तर मला असं कुठंतरी वाटलं की अशी जर ट्रीटमेंट आहे म्हणजे त्यांनीच सर्च केलं, त्यांनीच हे केलं. पण मला पण थोडंसं त्याच्यामध्ये बरं वाटलं की ही जे आपली ट्रीटमेंट आहे ही खूप म्हणजे चांगली आहे. अर्बन स्माइल कसं प्रोटेक्ट घ्या आभार. म्हणजे सगळीच टीम खूप म्हणजे छान आहे. सगळ्यांचा स्वभाव खूप आवडला आणि हे जे काम आहे हे एकदम ॲक्युरसीने आणि मी त्या फील्डमध्ये असल्यामुळं जे बघितलं मी ते खरंच खूप म्हणजे प्रतिम आहे. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.